नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी चेक सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, एमएपीएस बद्दल अजूनही खूप मुलांना खूप साऱ्या या ठिकाणी अडचणी आहेत। यामध्ये बेसिक जर बघितलं तर पेमेंट फेलचा एक ऑप्शन या ठिकाणी आहे, आधार सीडिंगचाही प्रॉब्लेम आहे। त्यानंतर आतापर्यंत या एमएपीएस ची किती स्टेज कंप्लीट झालेली आहे, क्लेम राईज म्हणजे काय, क्लेम पेंडिंग म्हणजे काय, ओल्ड कंपनीचा डाटा जर या ठिकाणी शो होत असेल तर आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे, जर ऑलरेडी या ठिकाणी इयरली क्लेम केला तर आपल्याला मंथली क्लेम करता येईल का, एमएपीएस क्लेम मध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे आपण जेणेकरून आपले जे अडकलेले पैसे आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला मिळतील, लवकर अप्रूव्हल मिळावं यासाठी आपण काय केलं पाहिजे, आणि क्लेम जर टर्मिनेट झाला असेल, तुमची जर या ठिकाणी अप्रेंटिसशिपची पेमेंट या ठिकाणी जर कमी आली असेल मग तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। तर मित्रांनो, एमएपीएस क्लेम मध्ये एक सर्वात मोठा या ठिकाणी जर बघितलं प्रॉब्लेम आपल्या सर्वांना या ठिकाणी फेस करावं लागतं, पेमेंट फेल्ड। आता सर्व तुमचा क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल झालेले आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्हल झालेले आहे, पण तुमचा पेमेंट फेल्ड झालेलं आहे। आता पेमेंट फेल्ड मुळे दुसरं काय होतं ते या ठिकाणी थोडंसं आपण जाणून घेऊया। हा कारण कशासाठी आलेलं आहे त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया। बघा, पेमेंट फेल्ड झाली याचा अर्थ काय माहितीये का, तुमचा आधार सीडिंग नसणं। आता आधार सेडिंग कसं चेक करायचं, आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे, कशा पद्धतीने चेक करायचं याचाही व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे। तर या ठिकाणी शो होते ज्या आधारला कोणती बँक लिंक आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। बघा, यामध्ये पेमेंट फेल झालेलं आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर आरओ अप्रूव्हल झालेले, पेमेंटची प्रोसेस तुमची त्या ठिकाणी आरओने केलेली आहे, पण तुमचा आधार सीडिंग नसल्यामुळे म्हणजे बँकेला आधार सीडिंग नसल्यामुळे तुमची पेमेंट फेल झालेली आहे। आता हा प्रॉब्लेम तर सर्वांसमोर आलेला आहे, मग या ठिकाणी उपाय काय आहे, काय करायला पाहिजे, नवीन क्लेम करायला पाहिजे का, दुसरा काय यामध्ये उपाय आहे थोडंसं जाणून घेऊया। तर यामध्ये बघा, ज्यावेळेस तुमचा क्लेम फॉर्म हा आधार सेडिंगमुळे या ठिकाणी रिजेक्ट झालेले, मग अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काही न करता तुम्हाला जस्ट आधार सीडिंग आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं। आता या ठिकाणी चेक केल्याच्या नंतर जर तुमची आधार सीडिंग या ठिकाणी इनऍक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी तुम्हाला त्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। ऍक्टिव्ह जर तुम्ही या ठिकाणी केलं तर तुम्हाला या ठिकाणी डीबीटीचा क्लेम फॉर्म कुठलाही भरायचा नाही। ज्यावेळेस नेक्स्ट स्टेज येईल पेमेंटसाठी या ठिकाणी तुमची जी का पेमेंट अडकलेली होती, फेल झालेली होती, त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल। आतापर्यंत जर बघितलं तर या एमएपीएस मध्ये किती स्टेज कंप्लीट झाल्या, तर बघा 31 डिसेंबरचे ज्यापर्यंत पेमेंट आली होती मित्रांनो त्यावेळेस 2 स्टेज कंप्लीट झाल्या होत्या। त्याच्यानंतर 7 डिसेंबरला एक पेमेंटची स्टेज या ठिकाणी आलेली आहे, त्यामध्ये 3 स्टेज या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत। आणि आता जर बघितलं या ठिकाणी एमएपीएस क्लेम मध्ये या ठिकाणी 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसाला या ठिकाणी डीबीटी कडून पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, कारण की 31 डिसेंबरच्या अगोदर हा सर्व कार्यक्रम जो होता एमएपीएस क्लेमचे तो या ठिकाणी संपूर्ण करायचा आहे। पण या ठिकाणी डीबीटी कडून आता या ठिकाणी कामाला गती आलेली आहे। त्यानंतर एक महत्वाचा कमेंट या ठिकाणी दिसते किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये कमेंट या ठिकाणी मला जास्तीत जास्त प्रमाणात दिसतात, क्लेम राईज। याच्या अगोदरही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी मी बोललो होतो, पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत नसल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम काय नेमका समजत नाही। क्लेम राईज जर यावेळेस बघितलं आपण, ज्यावेळेस तुम्ही क्लेम फॉर्म बघता, क्लेम फॉर्म भरल्याच्या नंतर तो कुठं ना कुठं तरी जातो, म्हणजे तुमच्या इस्टॅब्लिशमेंट कडे जातो। ज्यावेळेस तुम्ही क्लेम फॉर्म भरलं याचाच अर्थ तुमचा क्लेम राईज त्या ठिकाणी दाखवणार आहे। मग क्लेम राईजर कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर तुमच्या इस्टॅब्लिशमेंटनं त्या क्लेमला अप्रूव्हल बघितलं किंवा अप्रूव्हल करणं किंवा न करणं, रिजेक्ट करणं किंवा ऍक्सेप्ट करणं, हे काही या ठिकाणी जर केलेलं नसेल तर त्या ठिकाणी क्लेम राईजर या ठिकाणी दिसत आहे। म्हणून आता या ठिकाणी तुमच्या इस्टॅब्लिशमेंटला बोलायचं, इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय, तुमच्या एचआरला बोलायचं तुमचा क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल करण्यासाठी। ज्यावेळेस तुमची कंपनी या ठिकाणी अप्रूव्हल करत मग ती तुमचा जो काय क्लेम आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे जाणार आहे। त्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय ते म्हणजे क्लेम पेंडिंग। आता क्लेम पेंडिंग म्हणजे नेमकं काय, बघा, ज्यावेळेस तुमचा एचआर इस्टॅब्लिशमेंटना तुमचा क्लेमला अप्रूव्हल केलेले आहे, अप्रूव्हल केल्याच्या नंतर तुमचा जो काय क्लेम आहे तो गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे गेला म्हणजे आरओ कडे गेला, आरओ कडे गेल्याच्या नंतर तुमच्या क्लेमला या ठिकाणी अप्रूव्हल भेटलं। अप्रूव्हल भेटल्याच्या नंतर पण तुम्हाला या ठिकाणी पैसे अजून आलेले नाही। 2 कंडिशन आहेत, पहिल्या कंडिशन मध्ये बघितलं होतं आपण पेमेंट फेल झाली होती, पण या ठिकाणी जर बघितलं तर पेमेंट पेंडिंग आहे। तुमचा गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तुमच्या याच्यामध्ये अजून पेमेंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेली नाही, यामधला जो काय कंडिशन आहे त्याला काय म्हणतो या ठिकाणी पेमेंट पेंडिंग। ज्यावेळेस पेमेंट पेंडिंग तुम्हाला हा स्टेटस दाखवतो, तुम्हाला या ठिकाणी काहीही करायची गरज नाहीये, ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ज्यावेळेस पेमेंट डीबीटी कडून डिस्ट्रीब्यूट होईल त्यावेळी तुमच्या अकाउंटला येऊन जाईल। आता या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा करून घ्यायचा आहे, आधार सीडिंग। आधार सीडिंग व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि तो कुठल्याही बँकेला या ठिकाणी असं ऍक्टिव्ह असेल तर त्या बँकेमध्ये तुमचे पैसे या ठिकाणी येऊन जाईल।
खूप जणांचा असा एक प्रश्न होता या ठिकाणी जर की 2 अकाउंट आहेत, 2 अकाउंट पैकी माझा जो पेमेंट होता अप्रेंटिसशिपचा तो एका बँकेमध्ये जमा होता, मग आता या ठिकाणी माझा तो अकाउंट तर बंद आहे, मग आता माझी जी काही पेमेंट आहे राहिलेली ती कोणत्या अकाउंटमध्ये येईल? तर मित्रांनो, तुमचा अप्रेंटिसशिपला कोणता अकाउंट होता याच्यावर काही देणं घेणं नाही, फक्त तुमचं बँक स्टेटमेंट जे आहे तेच तुम्हाला या ठिकाणी लागतात. राहिला प्रश्न पेमेंट येण्याचा, तर पेमेंट जर बघितलं आपण या ठिकाणी जस्ट कंडिशन म्हणजे आत्ताच्या कंडिशनला तुमचा आधार सीडिंग ज्या बँकेला लिंक आहे फक्त तो ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आधार सीडिंग ज्या बँकेलाही लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमच्या डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे या ठिकाणी येऊन जातील. त्यानंतर अजून एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत आहे ते म्हणजे ओल्ड कंपनीचा डाटा शो करणं. ज्यावेळेस तुम्ही पोर्टलला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म करता किंवा रजिस्ट्रेशन करत असताना जो तुमचा ओल्ड कंपनी होती, जुनी कंपनी होती, जे तुम्ही सोडलं होतं किंवा टर्मिनेट झाले होते, मग अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी काय करायला पाहिजे? कारण की आता ऑटोफिल असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही करता येत नाही. तर बघा मित्रांनो, या प्रॉब्लेमवर डीबीटी कडून सोल्युशन करणं चालू आहे. यामध्ये थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे, एरर येत आहे. या प्रॉब्लेमवर जसंही तुम्हाला या ठिकाणी अपडेट येईल माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी थोडंसं वेट करायचंय किंवा तुमच्या BTRI ऑफिसला जायचं आणि तो प्रॉब्लेम त्यांना सांगायचे. जर होत असेल तर त्या ठिकाणी लगेच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल. त्यानंतर महत्वाचा या ठिकाणी प्रश्न अजून एक आहे की या ठिकाणी अगोदर इयरली क्लेम केला होता पण आता या ठिकाणी तुम्हाला मंथली क्लेम करायचा आहे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता? बघा, ज्यावेळेस तुम्ही इयरली क्लेम केलेले आहे आणि जर तो इस्टॅब्लिशमेंट कडून रिजेक्ट आला असेल किंवा रेक्टिफाय असेल किंवा तुमच्या आरओ लेवलवरून तो रिजेक्ट असेल किंवा रेक्टिफाय असेल, अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला मंथली क्लेम करायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी पॉसिबल आहे, करू शकता. पण तुमचा क्लेम केल्याच्या नंतर तो फक्त क्लेम राईज दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करता येणार नाही. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तो एक क्लेम जो आहे तुमचा तो रिजेक्ट करून घ्यावा लागेल. रिजेक्ट झाल्याच्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी परत मंथली क्लेम करता येणार आहे. जर तुमचा क्लेम राईज या ठिकाणी दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो मंथली करता येणार नाही. तर सर्वांचा प्रश्न एक असा निर्माण होतोय की या ठिकाणी लवकर अप्रुव्हल कसे मिळेल? मग अप्रुव्हल जर आहे तुम्हाला लवकर जर मिळवायचं असेल तर मित्रांनो, तुमचा इस्टॅब्लिशमेंट कडून तुम्हाला लवकर मिळवता येतं. कारण की जर तुम्ही आज संध्याकाळी जर क्लेम केलेले आहे तर तुम्हाला या ठिकाणी लगेच दुसऱ्या दिवशी HR ला सांगायचंय की माझ्या क्लेमला अप्रुव्हल द्यायला. मग त्या ठिकाणी काय करेल, तो लगेच अप्रुव्हल देऊन टाकेल. म्हणजे इस्टॅब्लिशमेंटनं या ठिकाणी अप्रुव्हल कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं ऑलरेडी आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही HR नं तुमचं इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल केलेले ते तुमचं लगेच या ठिकाणी झालेले, पण गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे ज्यावेळेस तुमचा क्लेम जाईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काही करता येणार नाही किंवा त्यांना कशा पद्धतीने सांगता येणार नाही की माझ्या क्लेमला तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर अप्रुव्हल द्या. आता काय काळजी घ्यायला पाहिजे मी हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्हाला सांगणारच आहे, जेणेकरून तुमचा जो काही क्लेम आहे तो अॅक्युरेटली अप्रुव्हल लवकरच होईल. त्यानंतर सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, MAPS क्लेम करण्यासाठी अजून किती दिवस शिल्लक आहेत? तर मित्रांनो, 31 डिसेंबर 2024च्या अगोदरच या ठिकाणी डेडलाईन देण्यात आली होती BTRI की प्रत्येकाने या ठिकाणी अप्रेंटिसशिप पास विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणं, त्यांचा क्लेम या ठिकाणी करायला लावलं आणि त्यांना अप्रुव्हल देणं. या सगळ्या गोष्टीचं डिटेल लेटरही या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून पब्लिश केला होता. पण आता जर या ठिकाणी बघितलं तर 31 मार्च 2025च्या अगोदर हा संपूर्ण कार्यक्रम संपणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी काळजी करायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी क्लेम अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे गेलं तर या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही, तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी ते ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करतील. तुमचा क्लेम जर या ठिकाणी व्यवस्थित असेल तर ओके होऊन जाईल. जर काही त्रुटीमध्ये आढळले असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते रिजेक्ट करतील. जर रिजेक्ट केलं तर तुम्हाला या ठिकाणी क्लेम स्टेटस चेक करायचं, त्यामध्ये रिझन मेन्शन असेल, परत तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला रिअप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर असा एक क्वेश्चन या ठिकाणी खूप जणांचा या ठिकाणी आलेला आहे की अप्रेंटिसशिप स्टार्ट झाली, 4-5 महिने तुम्ही या ठिकाणी काम केल्याच्या नंतर ती कंपनी तुम्ही सोडल्याच्या नंतर त्या HR नं तुमचा जो काय कॉन्ट्रॅक्ट आहे तो टर्मिनेट केला नाही, पण तुमचा या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट करून झाली. तुम्ही कंपनीमध्ये गेले नसल्यामुळे त्या ठिकाणी तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली, त्या HR नं तुमचा जो काय कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असतो तो टर्मिनेट केला नाही. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? इयरली क्लेम करायला पाहिजे का मंथली क्लेम करायला पाहिजे? आता या कंडिशनला बघितलं मित्रांनो तर इयरली क्लेम करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे 12th मंथ बँक स्टेटमेंट, जे की तुमच्याकडे उपलब्ध नाहीत. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला या ठिकाणी जेवढे मंथ तुम्ही काम केलेले, जेवढ्या मंथची पेमेंट तुमच्या अकाउंटला या ठिकाणी जमा झालेली आहे तेवढ्या अकाउंटला या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट घेऊन तुम्ही या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे. त्यानंतर सर्वात मोठा असा एक सर्वांनाच प्रॉब्लेम आहे MAPS क्लेम मधील कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमचा क्लेम हा व्यवस्थित आणि अॅक्युरेट अप्रुव्हल होऊन लवकरात लवकर पैसे येतील.
तर मित्रांनो, एमएपीएस क्लेम ज्यावेळेस तुम्ही करता तर त्याची संपूर्ण नियमावली तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस नियमावली माहित असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही जो काय तुमचा क्लेम फॉर्म आहे तुम्ही ओके काय करणार, सबमिट करणार. करेक्ट सबमिट केल्यामुळे तुमचा जो काय अप्रूव्हल क्लेम आहे तो लगेच अप्रूव्हल होऊन जाईल आणि गव्हर्नमेंट कडून या ठिकाणी तो क्लेम अप्रूव्हल होऊन जाईल. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तर बघा, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी क्लेम करायला पाहिजे याची संपूर्ण नियमावली व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे. आता संपूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट सुद्धा मी या ठिकाणी बनवून माझ्या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्या संपूर्ण नियमावलीमध्ये तुम्ही पीडीएफ डाउनलोड करायचे. पीडीएफ डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचे. पण बेसिक गोष्टी जर या ठिकाणी आपण बघितलं तर त्याच्याविषयी थोडंसं आपण या ठिकाणी बोलूया. विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, अगोदर इयरली क्लेम केलेले आहे, ज्यांचा पेमेंट 6,767 पेक्षाही कमी आलेले आहे, पण त्यांनी या ठिकाणी इयरली क्लेम केलेले आहे. जर आरो काय सांगतो माहितीये का, जर तुमचा पेमेंट कुठल्याही मंथ मध्ये 6,767 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे. कारण की पेमेंटचा क्रायटेरिया जर बघितला या ठिकाणी 6,767 अशा प्रकारचा ठेवण्यात आलेले आहे. आता खूप जणांचा प्रश्न असा आहे की सर या ठिकाणी आम्ही 15 दिवस झाल्याच्या नंतर महिन्याचे या ठिकाणी अप्रेंटिसशिप जॉईन केली, मग 15 दिवसाची पेमेंट ऑलरेडीच कमी येईल. तर बघा, अशा कंडिशन मध्ये ज्या फर्स्ट तुम्ही मंथ मध्ये 15 दिवस काम केलं तर म्हणजे शेवटच्या मंथ मध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी 15 दिवस काम करता. म्हणजे फर्स्ट मंथ आणि लास्ट मंथ यांचा जो काय क्लेम आहे तर तुम्हाला पहिल्या मंथ स्टार्टिंगचा करायचा नाही. पहिल्या मंथचा पेमेंट आणि शेवटचा मंथचा पेमेंट एकत्र करून तो शेवटच्या मंथ मध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचे. फर्स्ट मंथ मध्ये तुम्हाला डायरेक्टली क्लेम करायचा नाही. मग अशा ज्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी क्लेम करता तर तुमचा जो काय क्लेम आहे ते या ठिकाणी अॅक्युरेटली करेक्टली या ठिकाणी तुमचा जो काय क्लेम आहे तो अप्रूव्हल होईल. छोट्या छोट्या चुका आहेत मित्रांनो, ते जर तुम्ही या ठिकाणी छोट्या चुका टाळल्या तर तुमचा या ठिकाणी क्लेम अप्रूव्हल होऊन जाईल. त्यानंतर आरोने वेळोवेळी सांगितलेले आहे की 12th मंथ बँक स्टेटमेंट अपलोड करा आणि अपलोड करत असताना त्यांना हायलाईट करा. हायलाईट करत असताना त्याच्या कंपनीचं नाव आहे, डाटा आहे, तुमचं संपूर्ण क्लिअरली दिसलं पाहिजे. या ठिकाणी सर्वात मोठा क्रायटेरिया लावलेला आहे, बँक स्टेटमेंटला 1 MB पेक्षा कमी ठेव. आता ज्यावेळेस 4-4, 5-5 MBच्या फाईल असतात त्यांना 1 MB पर्यंत ज्यावेळेस आपण करत असताना त्यावेळेस त्याची क्लॅरिटी जी काही कमी होते. म्हणून तुम्हाला अपलोड करत असताना या गोष्टी काळजीपूर्वक बघायचे आणि ज्यावेळेस तुम्ही साईज कमी करता, साईज कमी केल्याच्या नंतर ती कशा पद्धतीने दिसते, क्लिअर दिसतं का ब्लर झालेली आहे हे चेक करायचं. चेक करूनच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काळजी घेऊन तुमचा क्लेम या ठिकाणी लवकरात लवकर अप्रूव्हलसाठी पाठवू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील. मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.